नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? छान असाल। आज मी तुम्हाला मखाने दाखवते, गोड आणि तिखट असे दोन प्रकारचे। तर आपण मखाने थोडेसे 1 चमचा तुपामध्ये, त्यासाठी साहित्य बघा काय। गोड मखाण्यासाठी मखाने, नंतर सफेद तीळ, गूळ, एवढं साहित्य आणि हे मीठ, तूप लागेल 1 चमचा। आता आपण हे मखाने 1 चमचा तुपामध्ये मखाने भाजून घ्यायचे। माझा चमचा छोटा आहे म्हणून मी अर्धा घेतला। 1 चमचा घ्यायचे भाजून। थोडंसं तापलं की आपण मखाने टाकूया। जरा फ्राय पॅनला कोट करते तूप। सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे। हे गोडाचे मखाने ते उपवासाला पण चालतात। थोडेसे मी तुपात परतून घेते म्हणजे ते क्रिस्पी होतील। क्रिस्पी झाले की छान लागतात। गरम झाले तर आता आपण हे काढून घेऊया आणि गूळ टाकून तो कॅरमल करूया बारीक गॅसवर। त्यासाठी थोडंसं तूप टाका, थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं। त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ चांगले असतात ते, हे बघ, ते थोडेसे गरम करून घेऊया आणि त्यातच गूळ टाकूया। 100 ग्राम मखान्याला 50 ग्राम गूळ बसतो। वितळवून घ्यायचा फक्त, नंतर तो कॅरमल होतो। कॅरमल झाला की मग त्याला कलर येतो छानसा, बघा पटकन वितळतो। थोड्याशा तुपावर टाकायचा गूळ वितळायला। थोडासा गुळाचा कच्चेपणा जाण्यासाठी थोडासा परतून घ्यायचा। कलर पण मग थोडा डार्क होतो त्याचा। छोट्या मुलांच्या टिफिनला पण सुंदरच, नंतर घरात येता जाता पण खायला चांगले। मेन म्हणजे उपवासाला आहे, डाएटचे आहेत, खूप पौष्टिक आहे ते। तर गुळाचा कलर थोडासा बदलत चाललाय, डार्क होत चाललाय। त्यातूनच मी तीळ पण टाकले भाजायला। आता आपण हे मखाने टाकूया त्यात। मखाने कोट करून घ्यायचे त्या गुळात। मग ते हलवता हलवता आणखी चांगलं तापतं, ते गरम होतात, कडक पण होतात छानपैकी। जास्त गूळ नाही घातला तरी चालेल, एवढा गूळ सफिशियंट होतो। प्रमाणामध्ये घ्यायचं। 100 ग्राम मखान्याला 50 ग्राम गूळ बराच होतो, जास्त गोडाचे नाही बरं। बघ कोट झाले ना, सगळे कोट होतात प्रमाणशीर गुळामध्ये। 1-2 मिनिट असं परतून घेऊया गुळामध्येच। कोट झालं पाहिजे गुळाला। हे थंड झालं की आपणच स्टिकी होणार, कडक होतात। गुळाचा थोडासा किंचितसा पाक झालेला आहे त्यामुळे। आता हे आपले मखाने तयार आहेत। तर आपण आता तिखट पण मखाने करणार आहोत। गोड आणि तिखट अशा 2 प्रकारचे। मोठ्यांसाठी तिखट, छोट्या बच्चे कंपनीला गोड, मोठे पण खाऊ शकतात, असं काही नाही।
आता आपण तिखट करूया. आता मी तुम्हाला गोड मखाने दाखवले नाही का, तर आता आपण तिखट मखाने करूया. त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप विरघळायला पाहिजे. थोडंसं तूप विरघळून घ्या, 1 चमचा. चांगले क्रिस्पी होतात मग तुपामध्ये भाजले. आणि मगासारखेच हे पण आपण भाजून घेऊया. फ्राय पॅनला आपण कोट करून घेऊ. आता आपण हे मखाने टाकूया. थोडंसं गरम होऊ देते तूप. कमीच लागतं त्याला, जास्त गरम नाही. नाजूक प्रकार ना हा, त्यामुळे हे बघा. आता आपले हे आता हे आपण तुपामध्ये कोट करू. हे जरा गरम करून घेऊया. खूप छान क्रिस्पी होतात, हे पण सुंदर होतात. गरम गरम ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं आणि लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर असते ना ती, आणि थोडीशी धना पावडर, एवढंच त्याला कोट करायचं. पण हे जरासं तुपामध्ये छानसं भाजून घेतलं की ते मसाले चिकटतात त्याला, नाहीतर सोडतात मग ते. म्हणजे मखाने मग सोडतात. थंड ह्याच्यावरती ते कोट होत नाही. अजून आपण थोडंसं तूप टाकूया. थोडी महागाची वस्तू आहे, मखाने थोडे महाग असतात, तरी पण आपल्या हेल्थसाठी चांगले आहे ना, हेल्दी असते. डाएटवाल्यांसाठी, शुगर पेशंटसाठी थोडेसे सकाळी खाल्ले ना, छोटी वाटीभर, एक 10-12 बरेच होतात. तर हे आपले हे बघा कडक होत आलेत. खूप हेल्दी रेसिपी असते, सोपी, एकदम सोपी आणि चांगली. डाएटच्या लोकांना तर खूप चांगली. बघा कडक होत आले तर हे क्रिस्पी. तूप पाहिजे तर तिखटामध्ये थोडंसं घालायचं. खूप छान झाले ते बघा, कडक झाले ते, एकदम कडक. आवाज आला ना, कुरकुरीत झाले, एकदम सुंदर झाले. आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. थोडंसं टाकायचं, जशी क्वांटिटी असेल तसं थोडंसं टाकायचं. 1 चमचा जास्त होईल म्हणून मी कमी टाकलं. तर आपली ही धना पावडर आणि लाल पावडर ती पण टाकूया. नंतर एक टेस्ट येण्यासाठी आपण आमचूर पावडर टाकूया, अर्धा चमचा. हे बघा, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर. झालं साहित्य. थोडासा किंचित पाण्याचा हक्का मारायचा, ते मसाले लागतात ना म्हणून, नाही मग ते मग चव येणार नाही त्याला. थोडासा 1-2 टीस्पून पाणी शिंपडायचं. त्याच्यावर ते पाणी शिवरलं की मग पोट होतात ते, नाहीतर एकदम सुके असतात ते. आता गोड मखान्यांना कसं गुळाचं हे असतं ना कोटिंग. सुंदरच झालं कडक. आपलं मीठ पण लागलं पाहिजे आणि हे पण, नाही का. तर मैत्रिणीने हे बघा, हे मसाल्यात पण कोट झाले.
सुंदर दिसतात आहे. मसाल्यामध्ये पण कोट झालेत आणि कडक पण झाले. त्यांना आपण अगोदरच भाजून घेतो ना छानपैकी, त्यामुळे. तर अशा प्रकारे हे दोन्ही मखाने आपले झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. सगळ्यांना हे बघा, आपले तिखट आणि गोड असे दोन्ही मखाने सर्व करून दाखवलेले आहेत. तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा. हे बघा तिखट हे आहे हे. आता हे मी तुम्हाला हे बघा तुटत पण नाही आहे, हे कडक आहे. हे पण तसेच एकदम मस्त होतात, एकदम क्रिस्पी होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.